हिंगोली शहरासह पूर परिस्थिती। रेल्वे ब्रिज परिसरामध्ये पाणीच पाणी, पाण्यामध्ये अर्ध्याहून अधिक स्कूल बस सुद्धा बुडाल्या। हिंगोली शहरामध्ये पावसामुळे पाणी साचलं, अनेक घरं आणि दुकानांमध्ये सुद्धा शिरलं पावसाचं पाणी, जनजीवन विस्कळीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस, पुराचं पाणी दुकानामध्ये शिरल्यामुळे सुपर मॉलचं मोठं नुकसान, 7 फुटांपर्यंत पाणी शिरल्यामुळे मॉलमधील साहित्याचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान, मध्यरात्रीपासून संततधार, शहराच्या सिद्धार्थनगर भागामधल्या घरांमध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलं। परभणीतील पाचलेगाव जिंतूर मार्गावरील नदीला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद, नदीपात्राचं पाणी शेतामध्ये शिरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। परभणीच्या जिंतूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, तर आडगाव मधल्या शेतकऱ्याच्या 100 कोंबड्या, 2 शेळ्या आणि बैलजोडी गेली वाहून। परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आल्यामुळे वाहतूकही काही वेळ खोळंबली। परभणीमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक भागामध्ये गुडघाभर पाणी साचलं, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, बेलेश्वर नगरसह इतर भागांमध्ये पाणीच पाणी। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊतांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवरती लक्ष ठेवून आवश्यक साधन सामग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना। नांदेडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा पुन्हा प्रवाहित। नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, वसाहतीला पाण्याचा वेढा, सखल भागामधल्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, नदी आणि नाल्यांना पुराचं स्वरूप। शेतामध्ये भात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू, भंडाऱ्याच्या रोहना शेतशिवारामधली घटना, योगेश हटवार असं संबंधित शेतकऱ्याचं नाव। यवतमाळमधील वर्धा नदीला पूर, पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद, मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर हे मार्ग सुद्धा बंद। पुसदच्या बोरगडी कोपरा परिसरामध्ये नाल्याच्या पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यामध्ये यश, अचानक पाणी वाढल्यामुळे अतुल मुडाणकर 2 तास झाडावरती अडकले। संततधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यामधल्या खंडाळा घाटामध्ये दरड कोसळली, पावसाचा जोर वाढल्यामुळे घाटामधील रस्ते पाण्याखाली, पुसद वाशिम या प्रमुख मार्गावरील वाहतूकही ठप्प। यवतमाळच्या महागाव तालुक्यामधल्या लेवा, खडका, पोखरी इथल्या शेतीचं मोठं नुकसान, लेवा गावामधल्या 5 ते 6 घरांमध्ये पाणी गेल्यामुळे मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट, जिल्ह्यामधल्या नदीकाठावरच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। वाशिमच्या मानोरा तालुक्यामधल्या दापुरा मसनी नाल्याला पूर, नाल्याला मोठा पूर आल्यामुळे 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, हवामान खात्याने वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी। बुलढाण्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, लोणारमधल्या गांधारी नदीलाही पूर, अनेक गावांमध्ये पाणीच पाणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महागाव, पुसद तालुक्याला झोडपलं, पावसामुळे पैनगंगा नदीलाही पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला। यवतमाळच्या पुसदमध्ये जोरदार पाऊस, आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरामध्ये सुद्धा शिरलं पावसाचं पाणी, बंगल्यामधल्या हॉलमध्ये पाण्याचे लोट। भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान, मोहाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान, शेतकरी संकटात। पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेलं वीर धरण 100% भरलं, आतापर्यंत धरणामधून 48 टीएमसी पाणी नीरा नदीमध्ये वाहून गेलं। हैदराबादमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सखल भागामध्ये पाणी साचलं, अनेक रस्ते जलमय झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा।
तेलंगणाच्या मेहबूबाबादमध्ये मुसळधार पावसाचा हाय अलर्ट. केसमुद्रम विभागामधल्या रेल्वे स्थानकावरील रुळावरती पाणी साचलं आणि त्यामुळे रेल्वे सेवा रद्द. रस्ते वाहतुकीवरती सुद्धा परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.